पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं पोहरा देवीचं दर्शन। थोड्याच वेळात करणार जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार अभिजात मराठी सन्मान सोहळा। दिग्गज साहित्यिक कलाकार राहणार उपस्थित। मुंबईकरांना आज आणखी एका मेट्रोचं गिफ्ट। महत्त्वाकांक्षी मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आज सुरू होणार। पंतप्रधान मोदी करणार आरे ते बीकेसी टप्प्याचं लोकार्पण। भाजपनं शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला। राहुल गांधींची टीका। राम मंदिर संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना बोलावलं नाही। राहुल गांधींकडून मुद्द्यावर बोट। कोल्हापूरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन। काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। आंदोलकांचा रस्त्यावरच ठिय्या। एनआयचे महाराष्ट्रासह 5 राज्यातल्या 22 ठिकाणांवर छापे। उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, आसाम, दिल्लीमध्ये एकापाठोपाठ एक धाडी। छाप्याचं कारण मात्र अजून अस्पष्ट। एनआयएटीएसचे संभाजीनगर, जालना, मालेगावमध्ये छापे। आतापर्यंत 3 ताब्यात। अमरावतीत दगडफेकीत 29 पोलीस जखमी। स्वामी नरसिंहानंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तणाव। संतप्त जमावाकडून नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक। चार दिवस सासूचे तसेच 4 दिवस सुनेचेही असतात। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। तर एवढा हट्टीपणा बरा नाही, शरद पवारांना टोला। भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी गावितांची हजेरी। मुंबईत राष्ट्रवादीचे भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मींची अज्ञातांकडून हत्या। दुचाकीवर आलेल्या 3घांनी केली हत्या। हरियाणाच्या 90 जागांवर मतदान। 1031 उमेदवार रिंगणार। भाजपा हॅट्रिक साधणार की काँग्रेस सत्तांतर घडवणार याची उत्कंठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।